आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची सुद्धा एक महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकरी मित्रांनो. ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण कालपर्यंत पाहिलेलं होतं की शेतकरी कर्जमाफीचे पैसे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये आज सकाळपासून जमा होण्याकरिता सुरुवात होणार होती, परंतु दुपारपर्यंत आपण पाहिलं ते पैसे जमा झालेले नव्हते. सहकार मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की 1-2 दिवस अजूनही लागू शकतात आणि कृषी मंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलेलं होतं की आज उद्याकडे ते जमा होतील आणि सुरुवात होईल. परंतु आपण बऱ्याच ठिकाणच्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून, समजा नाशिक जिल्हा असेल किंवा इतरही काही जिल्ह्याच्या माध्यमातून पाहत आहोत की काही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता ऑलरेडी सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही थोड्या वेळाच्या नंतर अजूनही काही मोठमोठ्या चांगल्या प्रसार माध्यमांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये, चांगल्या न्यूज चॅनलवर पाहू शकाल या बातम्या की शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर ती रक्कम जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी ताबडतोब व्हावी, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ताबडतोब रक्कम जमा व्हावी याकरिता सहकार मंत्र्यांकडून, सहकार विभागाकडून, कृषी विभागाकडून, कृषी मंत्र्यांकडून सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा ज्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांनी तातडीने ताबडतोब त्यांची केवायसी पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून हे पैसे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होतील, ते कर्ज मुक्त होतील आणि नवीन कर्ज मिळण्याकरिताचा त्यांचा मार्ग मोकळा होईल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि आत्ता संध्याकाळपर्यंत तुम्हाला काही मेसेज आले का? तुमचे पैसे जमा झाल्या संदर्भात तुम्हाला काही अपडेट मिळाली का? हे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. तुमचा नाशिक जिल्हा असो की नाशिक जिल्ह्यातील आजूबाजूचे इतर कोणतेही जिल्हे असो, ज्या शेतकरी बांधवांचे केवायसी झालेले आहेत. आणि हे बघा, सहकार मंत्र्यांनी आज पैसे जमा होणार नाही किंवा 2 दिवस लागतील हे सांगत असताना हे सुद्धा सांगितलेलं होतं की थोडीशी काहीतरी त्रुटी आहे, केंद्राकडून त्रुटी आहे, डाटा अपलोडचा इश्यू आहे, पोर्टलचा इश्यू आहे आणि खरोखर डीबीटीच्या पोर्टलचा इश्यू आहे, कारण की इतर योजनांचे पैसे सुद्धा रखडलेले आहेत, थांबलेले आहेत. त्यामुळे ते चालू होतात का ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. परंतु असो, सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या रकमेसंदर्भात पाहणार आहोत. तर काही ठिकाणच्या, काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही स्वतः पाहू शकता. थोड्यामध्ये वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून काही पुराव्याची आवश्यकता वाटली असल्यास आपण फेसबुकच्या आपल्या व्हिडिओच्या फेसबुक पेजच्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतो. यूट्यूबवर कात्रण, यूट्यूबवर व्हिडिओ किंवा यूट्यूबवर पोस्ट फोटो वगैरे आपण त्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला थोडासा विश्वास ठेवावा लागेल. आणि दुसरा विषय नमो संदर्भात आपण कालच एक व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की 4 ऑगस्टला म्हणजे आज बैठक होणार आहे. बैठक ऑलरेडी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये नमो शेतकरी विषयी कुठली तरी काहीतरी चर्चा होऊन एक गोड बातमी निदान नव्या एका हप्त्यासंदर्भात, निदान 2000 रुपयासंदर्भात तरी काय होणं पण मिळेल अशी आशा होती, परंतु तसं काही झालेलं नाही मित्रांनो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये कुठेही असं सांगितलेलं नव्हतं की आज पैसे येऊन जातील. तुम्ही बॅनरवर प्रश्नचिन्ह किंवा बॅनरवर अपडेट येईल असं वाचलं असेल तर अजूनही तो वाचा. व्हिडिओ पाहायचा असेल तर तो पहा. तरी सुद्धा नमो शेतकरीच्या संदर्भात जशी अपडेट येईल तशी आपण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, फार्मर आयडी, ॲग्रीस्टॅग किंवा इतरही तुमच्या कोणत्याही योजनेसंदर्भातले काही प्रश्न असतील तर हमखास नक्की 100% या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे, केलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा करत राहील शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीचे पैसे खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झाली, ही जी गोड बातमी दिलेली आहे. आशा करतो नक्कीच आपला सर्व शेतकरी बांधवांकरिता, शेतकरी पुत्रांकरिता ही बातमी, ही अपडेट लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर ही गोड बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना मिळावी याकरिता नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा अपडेट मिळेल, गोड बातमी मिळेल, दिलासा मिळेल आणि ते सुद्धा तुमचे आभार मानतील, कारण तुम्ही तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केला तर. बघा मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हमखास 100% आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्र.